हॅलो, नमस्कार. आजची रेसिपी आहे तट्टे इडली. याला तट्टे इडली म्हणतात कारण की ही ताटामध्ये किंवा छोट्या प्लेट्समध्ये बनवली जाते. अगदी हलकी फुलकी, नेहमीच्या इडलीपेक्षा जास्त हलकी होते. अगदी कापसासारखी मऊसूत झाले. इतकी मऊसूत इडली कशी केली, याचं प्रमाण काय हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका बोलमध्ये मी 1 कप उडीद डाळ घेतलेली आहे. हे त्या उडीद डाळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 वेळा. त्या डाळीवर असा पांढरटपणा असतो तो पूर्ण जाईपर्यंत 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी घालून भिजत ठेवायची आहे. आता दुसऱ्या एका बोलमध्ये 2 कप इडली राईस घेतलेले आहे. हे इडलीसाठी लागणारे तांदूळ तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होतात. हा इडली राईस असा दिसतो. डाळीप्रमाणेच तांदूळ सुद्धा आता 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी घालून हे भिजत ठेवायचे आहेत. डाळ आणि तांदूळ हे सेपरेटली भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर इथे 4 चमचे पोहे घेतलेले आहेत. ते धुवून आपण जे डाळ भिजत ठेवली होती त्या डाळीच्याच बोलमध्ये घातलेले आहेत आणि 2 चमचे साबुदाणे घेतलेले आहेत. ते सुद्धा मी डाळीमध्ये ॲड केलेले आहेत. आता यामध्ये 1 चमचा मेथी घातलेली आहे. अशा प्रकारे डाळ, पोहे, शाबू हे एकत्र आणि तांदूळ सेपरेट असे 6 तास कमीत कमी भिजत ठेवायचं आहे. आता 6 तासानंतर इथे डाळ छान भिजलेली आहे. आधी ही डाळ वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये. हे मी 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे कारण की डाळ आपल्याला ही अगदी बारीक वाटायची आहे आणि तांदूळ थोडेसे अगदी रवाळ वाटायचे असतात, म्हणून आपण हे सेपरेट भिजत घालतो. त्याशिवाय इडलीला छान टेक्स्चर येत नाही. आता ही डाळ आधी पूर्ण बारीक वाटून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आता हे तांदूळ सुद्धा मी वाटून घेते. तांदूळला हलकंच अगदी रवाळ वाटायचं आहे. अगदी कण्या ठेवायच्या नाही आहेत, पण रवाळ वाटायचं. किंचित बारीक रवाप्रमाणे वाटलं गेलं पाहिजे. तांदूळ सुद्धा वाटून घेतले. डाळ आणि तांदूळ वाटलेले हे एकत्र मिश्रण असं डावाने फेटून घ्यायचं आहे. ट्रेडिशनली हे हाताने असं फेटून घेतलं जातं, पण तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही हाताने फेटू शकता. पण मी असं डावानेच हे 7-8 मिनिटं फेटून घेतलेलं आहे छान. याने इडली छान हलकी होते. असं फेटून झाल्यानंतर हे पुन्हा पीठ सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवून आता हे आपण फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे असं झाकून आपण कमीत कमी 8 तास ठेवावे लागतात. थंडी किंवा पावसाच्या दिवसात थोडासा जास्त वेळ लागू शकतो. तट्टे इडली खाण्यासाठी त्यासोबत पुडी चटणी केली जाते. त्यासाठी मी ते कढईमध्ये अर्धा कप उडीद डाळ घेतलेली आहे. ही कोरडीच भाजून घ्यायची आहे. डाळ भाजताना मंद गॅसवरच भाजायची आहे कारण खूप आपल्याला काळी वगैरे करायची नाही. अगदी लालसर भाजून घ्यायची आहे. त्याचबरोबर अर्धा कप हरभरा डाळ घेतलेली आहे. उडीद डाळाप्रमाणे आता हरभरा डाळ पण तशी लालसर भाजून घ्यायची आहे. डाळ भाजताना छान आपण जसं लाडूला वगैरे भाजताना वास येतो छान, तेव्हा आपल्याला कळतं की डाळ भाजलेली आहे. त्याप्रमाणे डाळ भाजून घ्यायची आहे. त्यानंतर पाव कप तीळ घातलेले आहे. तीळ छान तडतडायला लागले की आपले हे तीळ भाजून झालेले आहेत. त्यानंतर 2 चमचे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये हा मऊ हिंग घेतलेला आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नंतर पावडर हिंग ॲड करू शकता 1 चमचा. हा मऊ हिंग वापरलेला आहे, त्यामुळे मी हा तेलात परतून घेतलेला आहे. त्यानंतर इथे 8 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत, सुक्या मिरच्या. तुमच्याकडे जर काश्मीरी मिरच्या असेल तर त्या वापरू शकता, त्याने चटणीला रंग चांगला येतो. त्यानंतर 20-25 कढीपत्ता घेतलेले आहेत. ते पण मिरचीसोबत परतून घ्यायचे आहेत छान कुरकुरीत होईपर्यंत. अर्धा चमचा जिरं घातलं, अर्धा चमचा मिरी घातली, 1 चमचा धने. हे सगळं पण परतून घ्यायचं आहे आणि हे पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे सगळे मसाले डाळी आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत, त्याशिवाय आपल्याला मिक्सरला वाटायचे नाही आहेत. मिक्सरला वाटताना सुद्धा सुरुवातीला मिरच्या, कढीपत्ता हे वाटून घ्यायचं. ती पहिला बारीक पावडर करायची आणि त्यानंतरच त्यामध्ये डाळी घालायच्या आहेत कारण चटणी आपल्याला थोडीशी खरखरीत ठेवायची आहे, म्हणून आधी बारीक मिरची वगैरे करून घ्यायची. यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं आपल्याला थंड झाल्यावर वाटून घ्यायचं आहे. वाटताना यामध्ये मी रंगासाठी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. ही अशी पुडी चटणी वाटून झालेली आहे. ही तुम्ही महिनाभर अशी बनवून स्टोअर करू शकता. आता इडलीचं पीठ जे फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं ते बघूया. छान फर्मेंट झालेलं दिसतंय. व्यवस्थित आंबलेलं आहे, व्यवस्थित हलकं झालेलं आहे. पीठ आंबवताना हे ओव्हर फर्मेंट पण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हे तर छान आता इडलीचं पीठ हे तयार झालेलं आहे. यामध्ये आता मीठ घालायचं आहे.
आंबोळ्याला ठेवतो जेव्हा आपण आदल्या रात्री त्या रात्री कधीच मीठ घालायचं नाही, त्यामुळे इडलीला एक कडवटपणासारखा येतो. सकाळी आपण जेव्हा इडली बनवतो, फर्मेंट तयार होतं त्याच वेळी मीठ घालायचं आहे. हे पीठ तुम्ही एका वेळी वापरणार असेल तर सगळ्या पिठामध्ये मीठ घाला. जर थोडं नंतर पीठ वापरायचं असेल तर जेवढं पीठ वापरणार त्या पिठापुरतंच मीठ घालायचं आहे. त्यानंतर हे तट्टे इडलीचे मोल्ड आहेत, प्लेट आहेत, त्या ऑलरेडी तेलाने ग्रीस केलेल्या आहेत. तुम्हाला जर तूप लावायचं असेल तर तुम्ही तुपाने ग्रीस करू शकता. त्यामध्ये हे आपण एक एक डाव मी असं भरून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर हा मोल्ड नसेल तर तुम्ही रेग्युलर आपल्या जेवणातल्या छोट्याशा प्लेट वापरू शकता किंवा थोड्या पसरट वाट्या वापरू शकता. आता हे मी सगळ्या प्लेटमध्ये भरून घेते. पीठ भरत असताना इडली फुगण्यासाठी थोडीशी त्याला जागा ठेवायची आहे. अगदी खूप पीठ भरायचं नाहीये, नाहीतर इडलीला फुगण्यासाठी जागा असत नाही. त्यामुळे थोडं प्रमाणात पीठ भरायचं आहे. इथे आता हे पीठ भरून झालेलं आहे. हा असा नॉब फिक्स करून घेतला. त्यानंतर ही आता वाफवायला ठेवणार आहे. हा 5 प्लेटचा मोल्ड आहे, त्यामुळे मी मोठ्या कुकरमध्ये ठेवणार आहे. तुमच्याकडे जसा अवेलेबल आहे त्याप्रमाणे तुम्ही भांड्यात सुद्धा शिजवू शकता. कुकरची शिट्टी काढायची आहे आणि सुरुवातीला वाफ धरेपर्यंत 5 मिनिट मोठ्या गॅसवर ठेवायची आहे, म्हणजे त्याला चांगली वाफ येते. त्यानंतर मध्यम गॅसवर 10 मिनिट ठेवायचे. असे 15 मिनिटात आपली इडली वाफून तयार होते. 15 मिनिटांनंतर ही इडली बघूया. ही आता ही इडली तयार झालेली आहे, पण लगेचच ती प्लेटमधून मोकळी करायची नाहीत. फक्त प्लेट अशा काढून घेतल्या, सगळ्या मोल्डमधून मोकळ्या करून घेतल्या. त्याची वाफ थोडीशी कमी होऊ द्यायची आहे. त्यानंतर बटर नाईफने किंवा तुम्ही स्पूनच्या सहाय्याने, चमच्याच्या सहाय्याने मोकळी करू शकता, त्याच्या कडा मोकळ्या करू शकता. मी इथे बटर नाईफ वापरलेली आहे. त्याच्या आधी कडा मोकळा करून घेतल्या आणि अशी हलकी फुलकी इडली, तट्टे इडली तयार आहे. तुम्ही बघू शकता किती हलकी दिसते, अगदी इझिली येते मोल्डमधून. वळेल तशी वळते, अगदी घडी घालता येईल इतकी मऊ आणि हलकी झालेली आहे. त्याचप्रमाणे बाकीच्या ह्या सुद्धा मी प्लेटमधून मोकळ्या करून घेते. ह्याच इडलीचं प्रमाण वापरून तुम्ही रेग्युलर इडली सुद्धा बनवू शकता. आता ही तट्टे इडली सर्व कशी करायची ते बघूया, पण त्याआधी तुम्हाला आठवण करून देते की तुम्हाला रेसिपी आवडलीच असेल. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज, कोकणी रेसिपीज, पारंपरिक रेसिपीज चॅनलवर अपलोड असतात. त्यामुळे तुम्ही चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ह्या तट्टे इडलीवर असं भरपूर तूप घालायचं आहे. काही ठिकाणी ही तुपात थोडीशी रोस्टसुद्धा केली जाते. त्यानंतर आपण जी बनवली ती पुडी चटणी ती त्याच्यावर पसरून घ्यायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कशी आवडते त्याप्रमाणे पुडी चटणी घालायची आहे. त्याचबरोबर मी ते सांबार आणि चटणीसुद्धा दिलेली आहे. आणि अशा प्रकारे हे मऊसूत तट्टे इडली तयार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.